तेव्हा तुम्हाला ग्रामसभेचा अधिकार दिलेला आहे। जर ब्लास्टिंग होत आहे तर कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला तडा जात नाही, कोणाच्या घराला तडा जातो? तुमच्या घराला तडा जातोय। म्हणून ती ग्रामसभा वापरायला शिका। त्या डॅमचं पाणी आहे ते कलेक्टर पिणार नाही, कोण पिणार आहे? त्या विहिरीचं पाणी कोण पिणार आहे? मग खराब का करायला देता? मग खराब का करायला देता? तुम्हाला पाणी प्यायचं तर तुम्ही राखलं पाहिजे। तुम्ही बाहेरच्या लोकांना परवानग्या देता, कंपन्या करता। आज या कंपनीचं पाणी कुठे जाणार आहे? खराब असलेल्या ह्या कंपनीचं पाणी कुठे जाणार आहे? तुमच्या वैतरण्याच्या खाडीत जाणार आहे। ते केमिकलचं पाणी कोण पिणार? मासे खाणार आहेत आणि तेच मासे कोण खाणार? आजारी कोण पडणार? मासे का तुम्ही? ह्याचा का नाही विचार करत आहेत? तेव्हा तुमची ग्रामसभा कुठे असते? तेव्हा तुमचं मालक पण कुठे असतं? एवढी सारी धुलदाण होणार आहे, ते मजा मारणार, मोठा नफा कमवणार, करोडपती बनणार आणि तुम्ही वेगवेगळे आजार घेऊन इथेच मरणार आहेत। आणि हे जर तुम्हाला थांबवायचं असेल तर तुमची ताकद, तुमच्या ग्रामसभेची ताकद तुम्हाला वापरावी लागणार आहे। काय चुकीचं आहे, काय वाईट आहे याचा विचार करावा तुम्हाला लागणार आहे। बाहेरचे लोक येतात, धंदे करतायत, पाणी खराब करतायत, तुमच्या जमिनी खराब करतायत। परवानगी कोण देतो? परवानगी कोण देतो? कुठला सरकार तुमच्यावर जबरदस्ती करत नाही, परवानगी तुम्ही देता। तुमची ग्रामसभा परवानगी देते। तुमच्याच लोकांमध्ये लालच आहे, छोट्या छोट्या गोष्टीसाठी लालच करता आणि म्हणून तुम्ही हे विकले जातात त्या गोष्टीसाठी। याचा विचार करायला शिकलं पाहिजे। लोकांना दोष देऊन काय होणार नाही, सत्ता तुमच्या हातात आहे। बिरसा मुंडाने मानता ना, काय सांगून गेला बिरसा मुंडा? अफवा दिसूम अफवा राज, म्हणजे काय? आमच्या गावात कोणाचं सरकार? आपचं सरकार। हमारे गाव में हमारा राज। आहे का तुमचं राज? तो कोण 2 तिमडीचा पगार घेणारा ग्रामसेवक येतो, तुम्हाला तलाठी येतो, तहसीलदार येतो, ते तुम्हाला काहीतरी सांगतात आणि तुम्ही मुंडे हलवतात। हा, साहेबांनी सांगितलं कागद बरोबर आहे। तुम्ही कधी विचार करतात का तुमच्या गावात ब्लास्टिंग होणार आहे, खदान काढणार आहे, कंपनी येणार आहे, केमिकलचं पाणी तुमच्या नदी खराब करणार आहे? याचा कधी विचार करता? ज्या कुठून कंपनीतून धूर निघणार आहे, कुठला इंडस्ट्रियल तो काही कंपनीवाला धूर घेणार नाही, तो तर एसी कबिन मध्ये बसतो। धूर कोणाला घ्यावा लागतो? घाणेरडा तुम्हाला घ्यावा लागतो। ह्याचा विचार करायला शिका। आणि म्हणून ह्या गोष्टीचा विचार करा। ठीक आहे, आपण आलो, सगळ्या गोष्टी केलोय, बिरसा मुंडा आहे, राघोजी भांगरे आहेत, आज तंटे मामांची जयंती आहे, तर ते नुसतं नाचून होणार नाही। ते का जगले, कशासाठी जगले, त्यांचे विचार तुम्हाला घ्यावे लागणार आहेत। का म्हणून त्याने आपलं जीवन आपल्यासाठी दिलेलं आहे। आणि म्हणून नुसते घोषणा करून होणार नाही, अबुआ दिसू मबुआ राज बोलून होणार नाही, तर ते राज तुम्हाला तुमच्या गावामध्ये आणावं लागेल। ते हजारो वर्षापासून आपल्या अशिक्षित अडाणी लोकांनी टिकवून ठेवलं, पण आज आम्ही शिकलो, ते हुकलेलो आहोत आणि ह्याचा विचार करावा लागणार आहे। आणि म्हणून ग्रामसभेच्या माध्यमातून तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तुम्हाला स्वशासन मिळालेलं आहे, त्याचा अवलंब करावा लागणार आहे। ग्रामसभा फक्त बसण्यासाठी नाही, घरकुलासाठी नाही आहे, तुमच्या गावाचं हित करण्यासाठी आहे। चांगली शाळा पाहिजे, चांगला आरोग्य व्यवस्था पाहिजे, चांगला दवाखाना पाहिजे, चांगली शिक्षण व्यवस्था पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्ही वापरलं पाहिजे। आज अंगणवाडीमध्ये काय खेळ चाललेला आहे ते दाखवण्यापुरतं अंड असतं, त्याचं अर्ध दिलं जातं। ही परिस्थिती आहे। काय परिस्थिती आहे? हे कोण करणार? आम्ही सांगतो आदिवासी लोक ह्या देशाचे मालक आहेत का? तुम्ही मालक? सगळे गुलामीमध्ये जगतोय। कुठे धर्माची गुलामी, कुठे पक्षाची गुलामी। तुमचं स्वतःचं डोकं वापरता का? ह्याचा विचार करावा लागणार आहे। त्या शाळेमध्ये आपली पोरं शिकतात, कधी जाऊन विचारलंय का मास्तर येतो की नाही येतो? ती कोणाची जबाबदारी आहे? मास्तरला फोराने पगार मिळणार आहे, 80,000 लाख रुपये पगार घेणार आहे, त्याची पोरं चांगल्या कॉन्व्हेंट मध्ये शिकता। तुमच्या आश्रम शाळेमध्ये, तुमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मास्तर येत नाहीत, ही जबाबदारी कोणाची आहे? सरकारची का तुमची? तुमची जबाबदारी आहे। मग कधी जातात का शाळेत विचारायला मास्तर आला की नाही आला? रोज बहाणे मारून मला जिल्ह्याला जायचं, मला तालुक्याला जायचंय, मला इलेक्शनचं काम आहे, पण आपल्या पोरांच्या पाठीवर शून्य आहे। जर शिकले नाही तर भविष्य काहीच नाहीये। आणि म्हणून आपण विचार करायला शिका की आलो फक्त नाचलो गेलो नाही, आपल्या मुलांच्या माध्यमातून आपलं भविष्य आहे। त्यांना त्यांच्यामध्ये जर चांगली गुंतवणूक कराल, इन्व्हेस्टमेंट कराल तर तुमचं भविष्य आहे। आणि सरकारने नवीन नवीन कायदे काढून ठेवले आहेत। 8वी पर्यंत पास, 9वीला हमखास नापास आहे। मग बाजूला कंपनी डबा भरायचा ना, हेल्परचं काम करायला जायचं, नाही तर गटार साफ करायचे काम करायचे, बाकी आम्हाला काम जमत नाही, कारण तेच काम मिळणार आहे तुम्हाला। म्हणून स्वप्न मोठी ठेवा।
ही मुलं चांगली शिकली पाहिजेत त्याच्यासाठी विचार करा. आणि ही मुलं शिकली तर तुमचं भविष्य आहे. नाही तर आहे आम्हाला जवळ चाललंय MIDC, चाललंय बोईसरला, चाललंय पालघरला. काय काम करतो? मस्त बूट शूट घालायची, कमरेला बॅग लटकवायची आणि चालला मोठा, मी मोठा पुढे जातो कंपनीत कामाला. आपल्याला माहित आहे तुम्ही कंपनीत जाऊन काय कामं करतात ते. साहेबाच्या गाड्या पुसता आहे ना, पॅकिंगचं कामं करता. काय घरात काम सांगितलं काम नाही, मी तर कंपनीत जातो ना, बरोबर की नाही? है ना, ह्याचा विचार करायला शिका. एवढी सोन्यासारखी शेती आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही. चालले आम्ही कंपनीत कामाला जातो. काही काम सांगितलं का ती कंपनीत कामाला जातो, बरोबर ना? ही तुमची शेती आहे, जमीन आहे, सांभाळा, हे जंगल सांभाळा. हे टिकलं तर हजारो वर्ष जगाल. कंपन्या उद्या आहे बंद करणार, तुम्हाला कोणी कामावर ठेवणार नाही, लाच मारून बाहेर पाठवणार. कॉन्ट्रॅक्टची नोकरी असते, कुठला PF मिळत नाही, तुम्हाला काही मिळत नाही. ऍक्सिडेंट होऊन मेला तो मेला, त्याला परत पुढे ऍक्सिडेंट क्लेम मिळत नाही. ही आमची परिस्थिती आहे. आणि म्हणून थोडा विचार करायला शिका. आणि हे जे दादांचं दुखणं आहे ते समजून घ्या. त्यांचं गाणं काय सांगतो, फक्त ओरडण्यासाठी नाही आहे, त्याचं मर्म समजा. त्यांनी काय सांगायचा प्रयत्न करतायत की आमची जल जंगल जमीन होती, आमची जी वाट होती ती आज कोणीतरी बुडलेली आहे. आणि त्या गोपट्याला वाटेला त्या धाप्यावर ती आता काय लागलंय, गेट लागलेला आहे, लोखंडाचा गेट. ते आपण नाही बसवत है ना, बाहेरचे लोक बसवतात. आणि म्हणून विचार करायला शिका. आणि म्हणून आपण जयंती साजरी करतोय, ठीक आहे, आलो जमलो, परंतु त्यांचे विचार आपण समजून घेतलं पाहिजे. 25 वर्षाच्या वयामध्ये बिरसा मुंडा आपल्यासाठी शहीद झाला. त्यांच्यामुळे निदान आम्हाला ओळख मिळाली ह्या देशामध्ये आदिवासी म्हणून. आणि त्यांच्या बलिदानामुळे तुमच्या जमिनीला सातबाऱ्यावरती आदिवासी शिक्का पडला. म्हणून सरकारला पण तुमची जमीन विकत घेता येत नाही, तेवढं तरी संरक्षण त्यांनी ठेवलेलं आहे. आणि म्हणून तो विचार आपण घेतला पाहिजे. आणि त्या माध्यमातून समाजाच्या उत्थानासाठी सगळ्या तरुणींनी पुढे आलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. जसं जाता जाता जागले सर सांगून गेले की तुम्हाला आकलन होत नाही, तुमच्यासोबत काय चाललेलं आहे तुम्हाला समजतच नाही की आम्ही गुलाम होत चाललेलो आहोत, आम्ही स्वतंत्र नाहीत. हे जे काही कार्यक्रम करतो, संस्कृती फक्त नाचणं म्हणजे संस्कृती नाही. जगण्यासारखं भरपूर सारं आहे. हे जंगलावर जगणं स्वावलंबन जीवन आहे. आमची जगण्याची पद्धत, लग्नाची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टिकवाव्या लागतील, तर आपलं काहीतरी होणार आहे. नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये काही परिस्थिती बरोबर नाही. कधी बाजूला हायवे चाललाय, त्या हायवेने कधी जाऊन बघितलाय का तुम्ही? बडोदा एक्सप्रेसवेने काय हालत खराब आहे, बघवत नाही अशी परिस्थिती आहे. हे मोठे मोठे मातीचे ढीग, बरोबर ना? येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्यापर्यंत हे गजकरण पोहोचणार आहे. इथेही मोठी वस्ती येणार आहे आणि ते सरकारचे प्रयत्न चालू आहेत. आणि म्हणून आपला गाव सांभाळायला शिका. आपण काय करतोय, हा बाहेरचा माणूस येतो त्याच्या बाजूने राहतो, पण आपल्या लोकांची साथ देत नाहीत. कंपनी अशीच झाली नाही, तुम्ही परवानगी दिलेली आहे, जबाबदार तुम्ही आहात, सरकार नाही. तुमच्या ग्रामसभेने परवानगी दिली आहे. उद्या उठून ब्लास्टिंग झालं, उद्या उठून ती कंपनीमध्ये स्फोट झाला, मेले, त्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही, सरकार नाही. कारण सरकारने ग्रामसभेमध्ये प्रस्ताव पाठवला होता, तुम्ही परवानगी देता की नाही देता हे विचारणार होते, पण तुम्ही त्याला परवानगी दिली. सरकार तुमच्यावर जबरदस्ती करत नाही, ही निवड तुमची आहे. आणि म्हणून ग्रामसभा सक्षम करा. हे गाव आमचं आहे, म्हणून नुसती घोषणा देऊन चालणार नाही. हमारे गाव में हमारा राज, ते राज तुम्हाला ठेवावं लागणार आहे. म्हणून शिक्षणावरती, आरोग्यावरती, रोजगारावरती तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे की काय पद्धतीने तुमच्या गावामध्ये चाललंय याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय, त्या गाण्यातलं दुःख आणि समजून घ्या ते काय सांगायचा प्रयत्न करताय. आणि हे जे काही क्रांतीवीर आपल्यासाठी शहीद झाले हे असंच नाही आहे, अशाच तुमच्या जमिनी नाही आहेत. मला एक विचारायचं आहे, किती लोकांकडे जमिनी आहेत? किती लोकांकडे जमिनी आहेत? आहे जमीन? ही जमीन तुम्ही विकत घेतलेली आहे का? कोणाकडून तुम्ही विकत घेतले? तू पैसे घेतले नाही. ही जमीन आपल्या बापदादांनी कनेरी पेच करून शेतामध्ये जाऊन कमवून दिली, आपल्याला दिलेली आहे. आणि आज आम्हाला वाटतं मला KMT घ्यायचे, मला काय घ्यायचंय, कुठला मोबाईल, मुलांनो ऍपल है ना, मग ही जमीन विकायची, बरोबर ना? ही जमीन विकायची आणि त्या ऍपल मोबाईल मुळे खायला मिळणार आहे का? भात पिकवणार का त्याच्यावर? आयफोन पाहिजे ना? मेहनत आपली नाही, जमीन आमच्या बापदादाची, पण विकतोय कोण? मी.
बरोबर ना? तुम्हाला अधिकार नाहीये म्हणून ह्याचा विचार करायला शिका. म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, आदिवासी माणूस ह्या जमिनीला आपली आई मानतो. हा, कांबड्याचं गाणं माहितीये ना? अथ नाचू का तथ नाचू धरतरीच्या पाठीवर धरतरी माझी मायूर. बरोबर ना? ही माझी आस आहे. तो नाचताना पण विचार करतो, विकताना त्याला किती त्रास होत असेल याचा विचार करा. आणि म्हणून ह्या जयंतीच्या निमित्ताने जे काही कार्यक्रम आयोजन केलं आणि आयोजकाने मला बोलायला संधी दिली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि मला एवढंच सांगायचं जाता जाता की आपलं गाव आहे, आपली लोक आहेत, ते आपण सांभाळायला शिका. लोकांवर अवलंबून राहू नका. इलेक्शन येतील जातील, ह्या भानगडी आपसातल्या मिटवून टाका आणि समाज म्हणून एक राहाल तर आपलं अस्तित्व आहे. अन्यथा आपण संपले आहोत. आणि कारण व्यवस्थाच अशी आहे, तोडाफोडाने राज्य करा, हा हे समजून घ्या. तर जाता जाता एकच घोषणा देतो, आदिवासी एकता जिंदाबाद, आदिवासी एकता जिंदाबाद, आदिवासी एकता जिंदाबाद. थँक्यू.